हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, मग खरं तर आज आपण जी काही याआधी कटिंग केलेली प्लाझो पॅन्ट आहे तर ती स्टिच करणार आहोत. सो मी म्हटल्याप्रमाणे याचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला कॅल्क्युलेशन सगळं सविस्तर केलेलं आहे शेअर, जेणेकरून ते फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन फॉलो करून तुम्हाला परफेक्ट कुठल्याही साईजची प्लाझो पॅन्ट सहजच कटिंग करता येईल. आणि आता ती कटिंग केलेली प्लाझो पॅन्ट आज आपण स्टिच करणार आहोत. प्लाझो पॅन्टचा बॉटम कसा रेडी करायचा, ती कशी शिवायची, त्याचबरोबर त्याला इलेस्टिक लावणार आहोत तर ते कसं लावायचं, किती इंचाचं घ्यायचं, कमरेच्या साईजनुसार कशा पद्धतीने इलेस्टिकचं कॅल्क्युलेशन करायचं, फिनिशिंग साठीच्या काही ज्या महत्त्वाच्या टिप्स. सो हे सगळं आज मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी प्लाझो पॅन्ट प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित सहज स्टिच करता यावी यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची प्लाझो पॅन्ट सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे कटिंग. ऍक्च्युली ही आहे प्लाझो पॅन्टची कटिंग आणि याची कटिंग आपण ऑलरेडी केलेली आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं होतं. जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल आणि प्लाझो पॅन्टची कटिंग कशी करायची हेच बघायचं असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्लाझो पॅन्टच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या साईजसाठी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन वगैरे करायचे तर त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. सो तो व्हिडिओ बघून तुम्हाला सहजच छोटी साईज असो, मीडियम असो किंवा मोठी, म्हणजेच कुठल्याही साईजची परफेक्ट अशी कटिंग सहजच करता येईल. सो तो व्हिडिओ बघा, म्हणजे कटिंग करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. सो चला मग आता आपण कटिंग केलेली प्लाझो पॅन्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी ह्या पद्धतीने ती ओपन करायची आहे आणि हा जो काही पॉइंट आहे ना तर हा सगळ्यात आधी आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता हा जोडण्यासाठी आपल्याला खरं तर हे दोन पार्ट आहेत, ते एक पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवावा लागेल, तरच आपली व्यवस्थित आतल्या साईडने स्टिचिंग येणार आहे. सो बघा, मग मी इथे एक पार्ट सरळ दुसरा पार्ट उलटा ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून हे जोडून घ्यायचं आहे. जोडताना सुरुवातीला सगळ्यात आधी डबल टिप देऊन आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे जोडताना एकसारखं मार्जिन राहील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. खरं तर हे फॅब्रिक थोडं वेगळं आहे, त्यामुळे ते कुठे गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर खालचा आणि वरचा लेयर सेम राहील याची सुद्धा. आणि बरोबर इथे जो गोलाकार पार्ट आहे तिथे सुद्धा अगदी सावकाशपणे खरं तर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि एंडला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर संपूर्ण आपण जी काही टीप मारलेली आहे त्यावर पुन्हा एक टीप टाकायची, जेणेकरून आपली तिथून शिलाई लवकर निघणार नाही आणि आपली प्लाझो पॅन्ट लवकर खराब सुद्धा व्हायला नको. सो बघा, मग संपूर्ण याला डबल टिप दिल्यानंतर या पद्धतीने सरळ करून यावर आपल्याला द्यायची आहे दाब टीप, जेणेकरून आपण जिथे दाब टीप दिलेली आहे तर तो पार्ट एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित दिसतो. आणि फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपली ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग अगदी सावकाश काळजीपूर्वक आपण इथे खरं तर एकदम प्रॉपर असं फिनिशिंग से दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि कुठे जॉईंट आहे हे तर लक्षात येतच नाही आणि लुक सुद्धा खूप सुंदर येतं. सो बघा, मग फायनली एका साईडचा आपण इथे जोडून घेतलेला आहे. खरं तर दोन्ही साईडने आपले हे सेम पार्ट असतात. सो त्यामुळे मग मी पुन्हा बघा दुसऱ्या साईडचा पार्ट घेतला आणि तो पार्ट सुद्धा खरं तर एक सरळ आणि एक उलटा आहे. आणि आता इथे सुद्धा आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं, एकसारखं मार्जिन राहील. त्याचबरोबर खालचा आणि वरचा लेअर वरखाली होणार नाही, मार्जिन वेगळं होणार नाही, कपडा गोळा होणार नाही. तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला हा पार्ट जोडायचा आहे. मी आता ह्या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगते त्या फिनिशिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. त्याचबरोबर इथे डबल टिप सुद्धा देऊन घेते, जसं आपण याआधी दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे डबल टिप देताना जिथे आधीची टिप आहे त्यावरच आपली दुसरी टिप येईल याची सुद्धा आपल्याला काळजी खरं तर घ्यायची आहे. आणि बघा, मग हा पार्ट जोडला त्यानंतर तो पार्ट आता आपल्याला बघा ह्या पद्धतीने ओपन करून म्हणजे सरळ पार्ट ठेवून इथे दाबटीप द्यायची आहे, जसं आपण आधी दिलेले आहे ना सेम त्याच पद्धतीने. सो बघा, मग व्यवस्थित मी इथे पकडलेला आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला अगदी काळजीपूर्वक खरं तर दाबटीप देऊन घ्यायची आहे.
ठीक आहे. तर ही दाब टीप देणं थोडं किंचितसं हार्ड जातं आपल्याला. आधीचं कसं ओपन पार्ट असतो, हा कसा आता पूर्ण गोलाकार पार्ट आपला जॉईन झालेला आहे, सो त्यामुळे. सो बघा मग फायनली हे दोन्ही साईडने आपण जोडून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित दाब टीप देऊन हे पार्ट्स आपले रेडी झालेले आहेत. त्यानंतर आता इलेस्टिक साठी आपल्याला हे फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 2 इंच एवढं मार्जिन खरं तर आपण इथे पकडलेलं होतं. सो मग 2 इंचाची आता आपल्याला सगळ्या साईडनी मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून ते फोल्ड करताना आणि टीप मारताना आपले लेयर कमी जास्त वरखाली व्हायला नको यासाठी. थोडं जरी वरखाली झालं फिनिशिंग तर बिघडणारच आहे, त्याचबरोबर हाईट सुद्धा कमी जास्त होईल. सो तसं होऊ नये त्यासाठी या पद्धतीने बघा चॉकच्या साहाय्याने म्हणजेच खडूच्या साहाय्याने सगळ्या साईडला मी इथे 2-2 इंचाला मार्किंग करून घेते आणि त्यानंतर पट्टीच्या साहाय्याने किंवा असं डायरेक्ट इझिली एक लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून टीप मारताना आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती मार्जिन पकडत खरं तर इथे टीप मारायची आहे. आणि बघा इकडच्या साईडने सुद्धा आपण मार्किंग करून घेऊयात 2-2 इंचाची. तुम्ही सुद्धा मार्किंग आवर्जून शक्यतो करूनच घ्यायची आहे. त्याचा फायदा असतो की व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले एकदम छान असं खरं तर हा पार्ट इथे रेडी होईल. सो बघा मग इथे संपूर्ण मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता बरोबर जिथे मार्किंग आहे त्यावरच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि अजून किंचितसं अजून एकदा सुद्धा फोल्ड करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. बघा छोटं फोल्ड आणि बरोबर जिथे आपलं जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे सुद्धा. सो सगळ्यात आधी आता छोटंसं फोल्ड करून आपण एक टीप मारून घेऊयात. त्यामुळे काय होईल की पुढची टीप मारणं आपल्याला सोपं जाईल आणि आपलं मार्जिन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित एकसारखं येईल आणि फिनिशिंग सुद्धा. सो त्यासाठी तर बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित मी थोडं थोडं पकडत पकडत इथे टीप मारून घेत आहे. सो तुम्ही सुद्धा अगदी काळजीपूर्वक टीप मारायची आहे. असंही मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, ते सुद्धा अगदी सावकाशपणे, जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला प्लाझो पॅन्ट स्टिच करणं खूपच इझी जावं. खरं तर त्यासाठी मी जेवढं शक्य आहे तेवढं सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असंही साडी सलवारपेक्षा प्लाझो पॅन्ट स्टिच करणं खूप इझी आहे, कारण याला नेफा पट्टी वगैरे असं काहीच नसतं आणि ती यूज करायला सुद्धा एकदम म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे, कारण की त्याला इलेस्टिक असतं, नॉट वगैरे काहीच नसतं, त्यामुळे एकदम मस्त असते. कम्फर्टेबल पण, टाईट नाही, काहीच नाही, एकदम मस्त आणि लुक सुद्धा खूप सुंदर येतं. आता त्यानंतर बघा मग पुन्हा असं फोल्ड करायचं आहे, बरोबर सेंटर मॅच करायचे, जेणेकरून तिरकं वगैरे आपलं व्हायला नको आणि बरोबर जिथे मार्किंगची लाईन केलेली होती ना त्यावरच आपलं फोल्ड येईल याची काळजी घेत आपल्याला इथे टीप मारून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा अगदी सावकाशपणे एकसारखं पकडत पकडत आपल्याला इथे टीप मारायची आहे, कारण की मी नेहमी सांगत असते काहीही असो नुसतं स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे ही टीप मारून हा जो काही वरचा पार्ट आहे ज्यामध्ये आपण इलेस्टिक टाकणार आहोत तर तो रेडी करून घ्यायचा आहे. आणि खरं तर प्लाझो पॅन्ट एकदम कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा रेडी होत असते. सो बघा मग अगदी सावकाशपणे आपण इथे ही टीप मारून जोडून घेऊयात. ठीक आहे. सो तुम्ही सुद्धा एकदम व्यवस्थित, कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर काळजी घ्यायची आहे. खरं तर याचं फॅब्रिक सुद्धा थोडं वेगळं आहे, त्यामुळे बऱ्याचदा शिलाई थोडी गोळा होऊ शकते फॅब्रिक वगैरे. सो त्याची तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आणि थोडंसं आपण इथे स्पेस ठेवलेला आहे ज्यामधून आपल्याला इलेस्टिक यामध्ये ओता यावं, खरं तर यासाठी. सो बघा मग एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इलेस्टिक साठीचा हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि आता आपण इलेस्टिक लावून घेऊयात. आता इलेस्टिक किती यूज करायचं ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमचा कमरेचा घेर किती आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड असतं. तर बघा आता तुमचा कमरेचा घेर जेवढा असेल त्यापेक्षा खरं तर 4 ते 5 इंच कमी आपल्याला इलेस्टिक हे घ्यायचं असतं. सो बघा मग या पद्धतीने ते व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आता इथे जो काही घेर आहे तर तो आहे 30, त्यामुळे आपण 25 ते 26 इंच इथे इलेस्टिक घेऊ शकतो. त्याबरोबर आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं लागणार आहे मार्जिन, जिथे आपण टीप मारून हे इलेस्टिक व्यवस्थित गोलाकार जॉईन करू. सो त्यामुळे मग मी इथे 27 घेतलेला आहे, 1 इंच मार्जिन पकडून, म्हणजे 4 इंच कमी घेतलं होतं आणि पुन्हा त्यामध्ये 1 इंच ऍड केलेला आहे. ठीक आहे. आता बघा त्यामध्ये ही सेफ्टी पिन ह्या पद्धतीने अटकून घ्यायची आहे आणि जिथे आपण थोडासा गॅप ठेवला होता की जेणेकरून आपल्याला हे इलेस्टिक ओवता यावं, तिथून ओवायला सुरुवात करायची आहे. एका टोकापासून सुरुवात केली की दुसऱ्या टोकाला येऊपर्यंत ओवून घ्यायचं. तर अगदी सावकाश, व्यवस्थित, सरळ, बऱ्याचदा ते उलट पडू शकतं,
जरी उलटं पडलं तरी ते सरळ करून घ्यायचं, एवढं काही हार्ड नाहीये. आणि 2 इंचाचं जर वरच्या साईडला मार्जिन ऍड केलं तर ही खरं तर 1 ते 1.25 इंचाची इलास्टिक असते. सो त्यामुळे ती व्यवस्थित कम्फर्टेबल बसते आणि आपल्याला खरं तर ती स्टिच करणं बसवणं सुद्धा सोपं जातं. बऱ्याचदा म्हणजे आपण 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतो इथे वरच्या साईडला, जे आपण 2 इंचाचं घेतलेलं आहे मार्जिन तिथे. पण मग ती इलास्टिक व्यवस्थित सरळ टाकणं खूप अवघड जातं, त्यामुळे किंचितसं थोडंसं एक्स्ट्रा असतं तरी चालेल. त्यामुळे मग मी तुम्हाला 2 इंच घ्या असं बोलली होती, म्हणजे ते आपल्याला स्टिच करणं इझी पण जातं, जरा कम्फर्टेबल असतं आणि फास्ट आपलं काम सुद्धा होतं. सो बघा, मग एका साईडने मी म्हटल्याप्रमाणे आपण ही ओवायला सुरुवात केली. जसं आपण नॉट ओवतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे इलास्टिक ओवून घ्यायचं आहे. ते किती घ्यायचं, आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. जेवढी कमर असेल त्यापेक्षा 4 इंच कमी घ्यायचं आणि 1 इंच पुन्हा त्यामध्ये मार्जिन ऍड करायचं आहे. ठीक आहे. आणि बघा, इथपर्यंत आता आपण हे व्यवस्थित ओवून बाहेर काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता सेफ्टी पिन काढून घ्यायची आहे आणि आपल्याला हे जे काही इलास्टिक आहे ना, तर हे जॉईन करायचं आहे. आता हे जॉईन करताना साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतली होती, तर अर्धा अर्धा दोन्ही साईडने जातं. सो या हिशोबाने. ठीक आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित डबल टीप देऊन पॅक करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं की जे काही आपण मार्जिन ठेवून टीप मारलेली आहे ना, तर ते सुद्धा एक टीप टाकून आतल्या साईडने फोल्ड करायचं, जेणेकरून ते आपल्याला टोचायला नको खरं तर, यासाठी. आणि 3-4 टिपा टाकून घ्यायच्या, म्हणजे ते निघायला पण नको, कारण की एकदा जर आपण पॅन्ट स्टिच केली तर ते आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित पॅक करायचं. आणि मी म्हटल्याप्रमाणे जो काही आपला मार्जिनचा पार्ट आहे ना इलास्टिकचा, तर तो सुद्धा एक सिंपल अशी टीप टाकून पॅक करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंग सहित व्यवस्थित पॅक होतं आणि परत आपल्याला ते टोचत वगैरे नाही किंवा वरती तरंगत सुद्धा नाही. ठीक आहे. आता ते व्यवस्थित सगळ्या साईडनी सेट करून घ्यायचं आहे. आतमध्ये गेलं बघा प्रॉपर असं. आणि त्यानंतर जिथे आपण थोडंसं ओपन ठेवलेलं होतं इलास्टिक टाकण्यासाठी, तर तिथे सुद्धा आपण टीप देऊन आता ते पॅक करून घेऊया, कारण ते इलास्टिक व्यवस्थित आतमध्ये गेलेलं आहे त्यामुळे. ठीक आहे. ते एवढंच होतं फक्त. तर तिथे मी टीप मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी काही इलास्टिक लावलं त्यावर सुद्धा एक शिलाई टाकायची असते, जेणेकरून ते व्यवस्थित लागलं जातं. तर सगळ्या साईडने एकदम प्रॉपर व्यवस्थित ते सेट करून घ्यायचं खरं तर आधी. आणि त्यानंतर मग त्याला टीप टाकायची आहे. तर ती टीप कशी टाकायची तर ते मी तुम्हाला सांगतेच. हे फक्त कपडा सगळ्या साईडने आधी या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा. आणि त्यानंतर आता एका पॉइंट पासून टीप मारायला सुरुवात करायची. सो बघा, मग मी इथून सुरुवात केलेली आहे. आता खरं तर इथे ना आपल्याला ही टीप मारताना इलास्टिक खेचून टीप मारायची आहे, म्हणजे जेवढा कपडा आपल्याला स्ट्रेट दिसेल ना तेवढं आपल्याला ते खेचायचं आहे, कारण की तो नंतर स्ट्रेचेबल आपलं इलास्टिक राहावं खरं तर यासाठी. नाही तर आपण जर टीप मारली तर मग ते लगेच पॅक होऊ शकतं आणि जी काही इलास्टिक आहे तर ती स्ट्रेच होऊ शकत नाही. त्यामुळे खरं तर ती कमी घ्यायची आणि स्ट्रेच करून बरोबर सेंटरला टीप मारून घ्यायची आहे. सो बघा, मग कशा पद्धतीने ते ताणात टीप मारायची आहे, आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेलच. सो तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने बरोबर आपली जी काही इलास्टिक आहे त्याच्या सेंटरला टीप येईल अशा पद्धतीने ती टीप मारून घ्यायची आहे. सो बघा, किती छान असा आपला हा इलास्टिक लावून एवढा कमरेचा पार्ट फायनली रेडी झालेला आहे. बघितल्यावरच लक्षात येतं की किती प्रॉपर फिनिशिंग सहित तो रेडी सुद्धा झालेला आहे. इलास्टिक सुद्धा मस्त स्ट्रेच होते. त्यानंतर आता आपल्याला इथला जो काही पॅन्टचा बॉटम आहे तर तो रेडी करून घ्यायचा. तर तुम्हाला माहित आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण 1.5 इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे, तर बरोबर तेवढा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. सो बघा, मग मी इथे 1.5 इंचाची मार्किंग करून घेते आणि पट्टीच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करते, म्हणजे बरोबर लाईन मध्ये आपल्याला ते फोल्ड करता यावं खरं तर यासाठी. जर का आपण अंदाजे केलं तर ते किंचितसं कमी जास्त होऊ शकतं आणि फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट असते, त्यामुळे 2 मिनिट गेले तरी चालेल. पण पटकन असं एक मार्क करून लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याने काय होतं की आपलं कॉन्फिडन्स पण वाढतो आणि आपल्याला माहित असतं की तिरकं वगैरे ते होणार नाहीये. म्हणजे कसं आपण डायरेक्ट जर केलं चुकून जर तिरकं झालं तर मग ते आपल्याला पुन्हा शिलाई उसवावी लागेल. त्यामुळे मग जर मार्किंग केलेली असेल तर एकदम परफेक्ट कमीत कमी टाइम मध्ये आपण इझिली टीप मारू शकतो. आता बघा, इथे बरोबर जिथे मार्किंग आहे तिथे एक फोल्ड आणि अजून एक आतल्या साईडने हे फोल्ड आणि इथून टीप मारत आपल्याला हा जो काही बॉटम आहे तर तो रेडी करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला डिझाईनचा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकतात, बट आता इथे तरी मी बनवत नाहीये, सिंपलच बॉटम रेडी करत आहे. तर मग बरोबर ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत इझिली टीप मारून घ्यायची आहे. खरं तर ही स्टेप खूप इझी आहे, खूप हार्ड नाहीये, त्यामुळेच मी तुम्हाला आधीच मार्किंग करायला लावलं, जेणेकरून तुमचं काम जरा सोपं व्हावं यासाठी.
सो बघा मग ह्या पद्धतीने एक साईडचा बॉटम एकदम छान प्रॉपर फिनिशिंगचा इथे रेडी झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॉटम सुद्धा आपण रेडी करून घेऊयात. बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तिथे बरोबर त्यावर घडी आली पाहिजे आणि तेवढंच फोल्ड झालं पाहिजे आणि इकडनं आपण थोडंसं अजून फोल्ड करतोच, जेणेकरून धागे निघायला नको आणि फिनिशिंग सुद्धा मस्त अशी सुंदर यावी खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हा जो काही बॉटम आहे तर तो रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे, त्यावर आपण नंतर इस्त्री पण करू शकतो, जेणेकरून तो एकदम कडक असा रेडी होईल, पण तरी सुद्धा तो एकदम परफेक्ट सरळ आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ही पॅन्ट उलटी करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. तसंही आपल्याला बॉटम भरपूर हवा होता, त्यामुळे फक्त आपण कडेने 1 ते 1.5 इंच एवढंच मार्जिन ठेवूयात आणि लगेच हे जोडायला सुरुवात करूयात. तर एका बॉटम पासून स्टार्ट करायचं. स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून डबल शिलाई देण्याची खरं तर गरजच पडणार नाही खरं तर यासाठी. सो बघा मग मी इथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घेतलेला आहे आणि जेवढं मार्जिन पकडलेलं आहे बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन आपल्याला पूर्ण इथे कडेकडेने जोडताना ठेवायचं आहे. लक्षात राहू द्या, एका बॉटम पासून स्टार्ट केलं की दुसऱ्या बॉटम पर्यंत आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. जोडताना फक्त खालचा लेयर आणि वरचा लेयर वर खाली होणार नाही याची काळजी घ्यायची. बऱ्याचदा काय होतं की ते खेचलं जातं आतला पार्ट, आतला लेयर, आणि मग तो आपल्या शिलाईमध्ये येतच नाही आणि तिथे ते ओपनच राहतं. सो तेवढं तसं होऊ देऊ नका. अगदी सावकाशपणे थोडं थोडं पकडत एकसारखं, महत्वाचं म्हणजे एकसारखं मार्जिन पकडत इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. सो बघा मग फायनली किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण जोडत आहोत आणि मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात यावं की कशा पद्धतीने पकडायचं आहे. आणि इथे शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन इथे लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली संपूर्ण बरोबर एका बॉटम पासून स्टार्ट केला आणि दुसऱ्या बॉटम पर्यंत आपण ते जोडून घेतलेलं आहे आणि फायनली आपली ही सलवार म्हणा प्लाझो पॅन्ट आहे तर ती रेडी झालेली आहे. बघा मला मी ती सरळ करून दाखवते. बॉटम वगैरे एकदम छान प्रॉपर परफेक्ट रेडी झालेला आहे. महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि खूपच कमीत कमी टाइम मध्ये खरं तर आपली ही प्लाझो पॅन्ट रेडी होते, इलेस्टिक लावून ते सुद्धा. तर डेली यूजला किंवा कॉर्ड सेट वरचा मस्त अशी प्लाझो पॅन्ट तुम्ही इझिली स्टिच करू शकता. आणि मी कटिंगच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं जर तुम्हाला बॉटम कमी हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण सध्या असं खूप ट्रेंड चालू आहे. सो अशी प्लाझो पॅन्ट तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश प्रॉपर फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. फॉर्मॅट वगैरे सगळं व्यवस्थित स्टिचिंग करतानाच्या टिप्स म्हटल्याप्रमाणे आणि कटिंगच्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युले, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित कुठल्याही साईजची परफेक्ट प्लाझो पॅन्ट तुम्हाला नक्की कटिंग स्टिचिंग करता यावी. सो नक्की स्टिच करून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल. अगदी म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी प्लाझो पॅन्ट सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो बघा मग फायनली आपली छान अशी कॉर्ड सेट वरची प्लाझो पॅन्ट स्टिच झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला जास्त घेर हवा असेल, कमी घेर हवा असेल, त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे, सो चला मग या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.